तुम्ही बघितलं तर बऱ्याचशा फार्मा कंपन्यांसाठी युरिन इज अ लिक्विड गोल्ड असं म्हटलं जातं. म्हणजे स्वमूत्र हे सोन्याचं भंडार असल्यावर काय. बघा एक म्हण आहे, कटी उंगली पे भी पेशाब नाही करेगा. बघा तुम्हाला मळ काय आहे, मूत्र काय आहे आणि रक्त काय आहे, या तिन्ही मधला जर फरक कळला तर स्वमूत्र चिकित्सा तुम्हाला खूप आवडीची वाटायला लागेल. पण मूत्र ही गोष्ट तुमच्या रक्ताचाच एक जास्त झालेला भाग आहे. बघा तुम्ही अन्न खाल्लं, त्यातले चांगले घटक जे काही शोषून घेतले गेले त्याचं रक्त बनतं. आता रक्तामध्ये किती गोष्टींचं प्रमाण किती पाहिजे, कॉम्पोजिशन ऑफ ब्लड किती पाहिजे हे किडनी ठरवते आणि तेवढ्याच गोष्टी ठेवतं आणि जास्त झालेले घटक मूत्रावाटे बाहेर पडतात. म्हणजे तुमचं मूत्र हे तुमच्या रक्ताचाच एक भाग आहे, पण तो त्या क्षणाला जास्त होता म्हणून बाहेर काढला. नमस्कार, भारी लोक आपल्या मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. खऱ्या अर्थानं भारी लोक आपल्या कर्तृत्वाच्या माध्यमातून किंवा आपल्या स्किलच्या माध्यमातून भारी असतात आणि इव्हन ते इतरांचं आयुष्य भारी बनवण्यासाठी निश्चित मदत करू शकतात. आणि म्हणूनच अशी भारी व्यक्तिमत्व या पॉडकास्ट चॅनलच्या माध्यमातून मी आपल्या भेटीला घेऊन येत असतोय. आज सुद्धा असंच एक भारी व्यक्तिमत्व आपल्या भेटीला आलेलं आहे, ज्या व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून इव्हन त्यांच्या वडिलांच्या माध्यमातून अनेक गोष्टींचा अवेअरनेस, हेल्थ रिलेटेडचा खूप चांगला अवेअरनेस प्रसारित करण्यात आला आणि अनेक लाखो लोकांचं आयुष्य आरोग्यदायी बनवलं गेलं. मला खात्री आहे की आजचा हा पॉडकास्ट ऐकल्यानंतर तुमचं आयुष्य आरोग्यदायी बनायला मदत होणार आहे. आता जी परिस्थिती आपल्या आजूबाजूला आहे, ज्या आजारांचा विळखा आपल्या सर्वांना पडताना आपण पाहतोय, तर या सर्वातून जर का काही आपल्याला मार्ग काढायचा असेल तर आज आपल्याला जे ज्ञान मिळणार आहे ते निश्चितच आयुष्य बदलण्यासाठी, आरोग्यदायी आयुष्य जगण्यासाठी प्रत्येक व्यक्तिमत्वाला खूप महत्वाचं असणार आहे. आणि म्हणूनच आपण आज निमंत्रित केलेलं आहे डॉक्टर नितीन पाटील सरांना. आनंदकुंज कोल्हापूरला स्थित असं हे आनंदकुंज नावाचं शिवांबू चिकित्सा केंद्र आहे आणि या केंद्राचे सर्वेसर्वा किंवा केंद्राचं संपूर्ण काम, प्रचार पाहणारे डॉक्टर नितीन पाटील साहेब, त्यांच्या माध्यमातून अनेक गोष्टींचा आज आपण उलगडा करणार आहोत आणि स्वतःच आयुष्य कसं आपण उत्कृष्ट बनवू शकतो, शिवांबूचा आपल्या आयुष्यातला नेमका काय रोल आहे आणि त्याचे काय परिणाम होतात, अशा अनेक गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. त्यामुळे निश्चित हा पॉडकास्ट शेवटपर्यंत पहा. अनेक लोकांचं आयुष्य ज्यांनी सुखकर बनवलं, निरोगी बनवलं, तसं तुमचं आयुष्य सुद्धा निरोगी बनायला या पॉडकास्टची मदत होऊ शकते. खूप साऱ्या गोष्टी हेल्पफुल अशा तुम्हाला या पॉडकास्ट मधून माहिती मिळणार आहेत. तर चला मग आपण स्वागत करूया डॉक्टर नितीन पाटील सरांचं. सर नमस्कार, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. थोडक्यात तुमच्या कार्याबद्दल, तुमच्या स्वतःबद्दल, आनंदकुंज बद्दल थोडक्यात माहिती द्या, जेणेकरून मग तिथून पुढे आपण मुख्य टॉपिककडे जाऊयात. येस, मी डॉक्टर नितीन पाटील. आनंदकुंज नावाचं एक श्वास संकुल आहे जे कोल्हापूरच्या जवळ एक 40 किलोमीटर दूर एक 30 एकर जागेमध्ये एक डोंगर माथ्यावरती आम्ही एक निसर्गोपचार योगाश्रम आपण चालवतो. त्याचा मी कार्यकारी संचालक आहे. मी स्वतः क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये मी ग्रॅज्युएट आहे, पोस्ट ग्रॅज्युएट आहे. नॅचरोपॅथी आणि योगामधलं तत्सम ज्ञान मी विवेकानंद केंद्र बँगलोर इथं घेऊन मी वडिलांना मदत करायची या हेतूने या क्षेत्रामध्ये आलो. माझे वडील शिवांबू महर्षी डॉक्टर शशी पाटील, जे गेली 50 वर्ष 1972 पासून शिवांबू चिकित्सेमध्ये कार्यरत होते. अगदी हजारो पेशंट आमच्याकडे देश परदेशातून येतात, ते या शिवांबू चिकित्सा निसर्गोपचारासाठी येतात आणि अगदी सर्दीपासून कॅन्सरपर्यंतचे लोक आपल्याकडे बरे होतात. वा, खूपच सुंदर. शिवांबू चिकित्सा, खरं तर हे जे काही सायन्स आहे त्याच्या पाठीमागचं शास्त्र आहे ते थोडंसं जाणून घेण्यात निश्चित उत्सुकता आहे. तर शिवांबू चिकित्सेचा इतिहास काय आहे त्याबद्दल थोडक्यात जरा. येस, ऍक्च्युली कसं आहे की शिवांबू चिकित्सेचा इतिहास जर बघायचा झाला तर तो खूप पुरातन आहे. ऍक्च्युली हा शिवांबू हा शब्द जर आपण म्हटलं कुठून आला हे बघितलं तर शिवांबूची जर फोड केली तर शिव अधिक आंबू म्हणजे शिवांबू म्हणला. बरोबर. आता शिव म्हणजे काय, ज्याला आपण जे पवित्र आहे, शुद्ध आहे, त्याला आपण शिव म्हणतो. आणि आंबू याचा अर्थ पाणी आहे. आता शिवांबूचा अर्थ काय, पवित्र जल, शुद्ध पाणी. आता हे कशातलं पाणी, पिंडीतलं पाणी पवित्र म्हणतो आपण, तीर्थ म्हणतो. बरोबर. आता पिंड म्हणजे काय, तर यथा पिंडे तथा ब्रह्मांडे म्हणतात. म्हणजे जे काही ब्रह्मांडामध्ये आहे ते आपल्या या पिंडामध्येच आहे. पिंड म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपलं शरीरच आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांनी हा निसर्ग बनलाय आणि त्याच पंचमहाभूतांनी आपलं शरीर बनलंय.
आणि त्या शरीरातलं वाहणारं पाणी म्हणजेच ते पिंडीतलं पाणी ज्याला पवित्र संबोधलं घेतलंय, बरोबर. आणि ते दुसरं तिसरं काही नसून आपलं स्वमूत्रच आहे. ऍक्च्युली याचा पौराणिक इतिहास तुम्ही विचारलात तर असं दिसतं की भगवान शंकरांनी देवी पार्वतीला सांगितलेली ही शिवांबू कल्प विधी आहे. ओके. बेसिकली पूर्वीच्या काळी सगळं हे ज्ञान योगी लोकांपुरतं मर्यादित होतं. हा जो काही भाग आहे हा तंत्रयोगातला भाग आहे. बरोबर. डामरतंत्र नावाचा ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये 107 श्लोकांमध्ये या शिवांबू कल्प विधीचा उल्लेख सापडतो. ओके. आता तुम्ही जर बघितलं तर भगवान शंकरांनी देवी पार्वतीला सांगितलेला जो काही 107 श्लोकांचा वार्तालाप आहे त्याच्यामध्ये शिवांबूचा उपयोग कसा करायचा, कुणी करायचा नाहीये, वेगवेगळ्या जडीबुटींना घेऊन किंवा वेगवेगळ्या आयुर्वेदीय चूर्णांचा भस्मांचा वापर करून जर शिवांबू पान केलं तर त्याचे काय लाभ होऊ शकतात हे त्या काळामध्ये वर्णिलेलं ते सगळ्या गोष्टी आहेत. बरोबर. आता याचा आणखीन पौराणिक इतिहास बघितला तर योगशास्त्रामध्ये सुद्धा याचा वेगळा उल्लेख सापडतो. म्हणजे आयुर्वेदामध्ये तर आहेच. आयुर्वेदामध्ये जसं भैषज रत्नावली आहे, निघंटू रत्नाकर आहे, ही सगळी वेगवेगळ्या आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये नरमूत्राचा वापर, इव्हन वेगवेगळ्या प्राण्यांच्या मूत्राचा वापर, म्हणजे ज्याच्यामध्ये गोमूत्र आलं, उंटाच्या मूत्राचा वापर आला, हत्तीच्या मूत्राचा वापर आला, तो कशा पद्धतीने केला पाहिजे हे सगळे म्हणजे त्याचे रेफरन्सेस सापडतात. पण आपल्या स्वतःच्या मानवी मूत्राचा वापर करून सुद्धा वेगवेगळ्या आजारांमधून कसं मुक्त होता येईल हे आयुर्वेदामध्ये सगळे रेफरन्सेस आहेत. योगशास्त्राचा जर विचार केला तर आमरोली नावाची क्रिया आहे. बरोबर. आता योगशास्त्रामध्ये योगी म्हटल्यानंतर काय येतं डोळ्यासमोर? एखादा योगी म्हटलं तर आपल्याला एखाद्या डोंगरामध्ये जाऊन, पर्वतामध्ये जाऊन, एखाद्या गुहेमध्ये जाऊन तप करणारी व्यक्ती बसलेला एखादा. आता योगी त्याच्या जीवनाचा काय उद्देश असू शकतो? बाबा शरीरातील काही अवस्था आहे ती समाधीची अवस्था किंवा ती मोक्ष अवस्था प्राप्त करण्यासाठी तो तप करतो. आता तप करताना काय करत असतो? तो ध्यान करतो. आता ध्यान करायचं म्हटलं तर काय पाहिजे? एक आसन ग्रहण करायला पाहिजे. मग एक आसनामध्ये स्थिर बसायचं झालं तर काय पाहिजे? शरीर शुद्ध पाहिजे. शरीर शुद्ध असेल तर तुम्ही एक आसनामध्ये बसू शकता. साधं मांडी घालून बसायचं म्हटलं तरी आपण 10 वेळा हलतो. बरोबर. पोटामध्ये ऍसिडिटी असेल, गॅस्ट्रिक ट्रबल असेल, वजन बेडोल झालंय, म्हणजे ते स्थिर सुख आसनम जे व्हायला पाहिजे ते होत नाही. मग ते होण्या अगोदर वेगवेगळ्या योगिक क्रिया करण्याच्या पद्धती होत्या. जसं वमन क्रिया म्हणजे मिठाचं पाणी प्या, उलटी काढा. जलनेती, एका नाकपुडीतून मला पाणी घाला, दुसऱ्या नाकपुडीतून काढा. शंख प्रक्षालन, एखादं रेचक पदार्थ मिसळलेलं पाणी पीत राहा, जोपर्यंत गुदद्वारा मार्गे ते पाणी निघत नाही तोपर्यंत पीत राहा. बरोबर. मग या सगळ्या पूर्वीच्या काळी योगिक क्रिया होत्या ज्या आज आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सा पद्धती म्हणून विकसित झाल्या. पण एक हठयोग प्रदीपिका नावाचं योगशास्त्र आहे ज्याच्यामध्ये एक आमरोली नावाची क्रिया सांगितली जी शुद्धी क्रियाच आहे. बरोबर. आता ह्या बेसिकली शुद्धी क्रिया फक्त शरीराची शुद्धी करत नाहीत तर मनाला सुद्धा स्थिरता प्राप्त करून देतात. म्हणजे तुम्ही ज्यावेळेला वमन करता त्यावेळी मन सुद्धा शांत होतं. नाही कोणी म्हणाल हा वमन केलं, उलटी काढली, शरीरातलं ऍसिड बाहेर पडलं, याच्यापेक्षा वेगळं काय होणार आहे? पण इट रिॲक्ट्स टू युअर माइंड असं तुमच्या मनावरती त्याचा परिणाम होत असतो. मग आता हठयोगामध्ये सांगितलेली आमरोली क्रिया काय आहे? तर ह्या आमरोलीचा क्रियेचा परिणाम आपल्या संपूर्ण अस्तित्वावरती होत असतो. आता व्हॉट इज दिस आमरोली क्रिया? आमरोली क्रिया म्हणजे काय? त्याच्यामध्ये स्वतःचं स्वमूत्र स्वतः पिऊन ठराविक दिवस राहणं म्हणजे आमरोली क्रिया करणं. मग याच्यामध्ये 8 दिवस, 10 दिवस, 21 दिवस, 40 दिवस, 107 दिवस पूर्वीच्या काळी सगळे योगी लोक स्वतःचं स्वमूत्र पिऊन राहायचे. ज्या वेळेला असं थेंब दिवसभर रात्रभर ज्या वेळेला येणारं स्वतःचं स्वमूत्र प्राशन करून राहायचे त्यावेळेला त्यांचं हे सप्तधातूंनी बनलेलं शरीर आहे ते शुद्ध 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 पारदर्शी व्हायचं. आणि ज्यावेळेला शरीर शुद्ध व्हायचं त्यावेळेला तासनतास ते एक आसनामध्ये बसू शकायचे आणि मग कुठेतरी त्या ध्यानाच्या परम अवस्थेमध्ये पोहोचून त्या परम अस्तित्वापर्यंत, त्या हायर कॉन्शियसनेस पर्यंत ते जाऊ शकायचे. म्हणजे पूर्वीच्या काळी ह्या सगळ्या योगिक क्रिया शरीर आणि मनाला शुद्ध करून त्या परम अस्तित्वापर्यंत पोहोचण्यासाठी होत्या. त्या गेल्या 100-200 वर्षावरती मध्ये याच्यावरती बरंचसं संशोधन झालं. बाबा जी गोष्ट तुमच्या शरीराची शुद्धी करू शकते ती कोणत्याही आजारातून तुम्हाला मुक्ती देऊ शकते. म्हणून आज बघा की या सगळ्या शुद्धी क्रियाच आहेत ज्या योगामध्ये सांगितल्या त्या आज आपण पंचकर्म चिकित्सा पद्धती म्हणून वापरतो. पण ही आमरोली क्रिया थोडीशी मागे राहिली कारण स्वमूत्राविषयी थोडंसं किळसवाणं वाटतं लोकांना, त्याच्याबद्दल अज्ञान आहे की बाबा हे काय आहे हे माहीत नसल्यामुळं ही गोष्ट मागे राहिली आहे. पण ती एक ऍडव्हान्स योगिक क्रिया आहे ज्याचा वापर करून अगदी कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावरती सुद्धा मात केली जाऊ शकते. अगदी बरोबर. खूप छान. याच्यामध्ये प्रश्न एक असा येतो की
इतिहासातले किंवा एवढ्या पुरातन कालापासून या विधीबद्दल सांगितलं गेलं, आंब्रोलीबद्दल सांगितलं गेलं किंवा स्वमूत्र प्राशनबद्दल सांगितलं गेलं. हे एवढी सगळी माहिती असताना सुद्धा आज ज्या पद्धतीनं ॲलोपॅथिक प्रॅक्टिस चालतायत किंवा आपलं मॉडर्न मेडिसिन्स चालतायत, या आजच्या वातावरणामध्ये हे शास्त्र त्या मानानं पुढं का नाही आलंय? ऍक्च्युली त्याचं कारण असं आहे की स्वमूत्र, मल आणि मूत्र म्हटलं की लोकांना काय वाटतं, हे वेस्ट आहे, शरीरानं फेकलेलं आहे. बरोबर. आज बटन दाबलं की सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. प्रत्येक गोष्टीसाठी गोळ्या, औषधं, इंजेक्शन आपण घ्यायला लागलोय. त्यामुळं या गोष्टीची गरज कधी वाटली नाही आजपर्यंत. पण आज कोरोना सारख्या महामारीनंतर आज मेडिसिनला सुद्धा एक सॅच्युरेशन आलंय. याच्यामध्ये ज्या वेळेला आपण बघतो की मल आणि मूत्र याच्यामध्ये काय फरक आहे हे ज्या वेळेला समजतं, त्यावेळेला मग स्वमूत्र चिकित्सेबद्दलचं आकर्षण वाढायला लागतं. आणि जनरली सुरुवातीला कसं होतं की ज्या वेळेला सगळे उपचार थकतात, त्यावेळेला मग माणूस, ज्यावेळेला सगळे डॉक्टर सांगतील आता तुझ्यासाठी काय याच्यात होप नाही आहे, त्यावेळेला मग स्वमूत्र चिकित्सेकडे माणूस वळायला बघतो. त्याचं कारण काय आहे? निव्वळ त्या स्वमूत्र चिकित्सेविषयीचं असलेलं अज्ञान किंवा त्याविषयी वाटणारी किळस, हाच त्यातला प्रामुख्याने हा भाग आहे. पण प्रश्न हा उरतो की ज्या पद्धतीने मॉडर्न सायन्स प्रॅक्टिसेसना जास्त प्रमोट केलं जातं किंवा ते फ्रंटला आहे असं मी म्हणेन, मग एवढ्या सुंदर रिझल्ट देणारं हे सायन्स आज एवढ्या मागे का? किंवा त्याची जी काही प्रसिद्धी किंवा प्रमोशन जे आपण ऍक्च्युली त्यासाठी कसं आहे, आता हळूहळू तो अवेअरनेस वाढायला लागलाय. बघा, तुम्हाला मळ काय आहे, मूत्र काय आहे आणि रक्त काय आहे, या तिन्ही मधला जर फरक कळला तर स्वमूत्र चिकित्सा तुम्हाला खूप आवडीची वाटायला लागेल. त्याचं कारण असं आहे की आपण अन्न खातो, कुठं जातं ते जठरामध्ये जातं. जठरामध्ये खाल्लेलं अन्न विघटन होतं. पुढे ती गोष्ट कुठं जाते? छोट्या आतड्यामध्ये जाते. छोट्या आतड्यामध्ये खाल्लेले अन्न घटक सगळे शोषून घेतले जातात. राहिलेला चौथा फोड ढकलला जातो, त्याला मळ म्हणतात. म्हणजे तोंडापासून गुदद्वारापर्यंत एक पाईप आहे, त्याच्यामध्ये जास्त झालेले घटक सगळे शोषून घेतले जातात. राहिलेला चौथा फोड ढकलला जातो, तुम्ही त्याला मळ म्हणतात. पण आता या मळाचा आणि रक्ताचा कुठं संबंध आला का? नाही आला. म्हणून मळ ही गोष्ट टाकव आहे. पण मूत्र ही गोष्ट तुमच्या रक्ताचाच एक जास्त झालेला भाग आहे. बघा, तुम्ही अन्न खाल्लं, त्यातले चांगले घटक जे काही शोषून घेतले गेले त्याचं रक्त बनतं. आता हे अन्न घटकाचं शोषून घेतलेले घटक प्लस तुम्ही घेतलेलं ऑक्सिजन, ह्याचं ऍसिम्युलेशन होऊन हिमोग्लोबिन एनर्जी. आता हे हिमोग्लोबिन शरीरातल्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवलं जातं. तिथून पुन्हा ते अशुद्ध रक्त तुमच्या लिव्हरकडे येतं. लिव्हर काय करतं तर रक्ताला शुद्ध करतं. त्यातले सगळे जे काही वेस्ट प्रॉडक्ट आहेत ते पुन्हा सॉलिड वेस्ट होऊन तुमच्या आतड्यातून शौचावाटे बाहेर पडतात आणि हे शुद्ध रक्त पुन्हा किडनीकडे जातं. आता रक्तामध्ये किती गोष्टींचं प्रमाण किती पाहिजे, कॉम्पोजिशन ऑफ ब्लड किती पाहिजे, हे किडनी ठरवते आणि तेवढ्याच गोष्टी ठेवतं आणि जास्त झालेले घटक मूत्रावाटे बाहेर पडतात. म्हणजे तुमचं मूत्र हे तुमच्या रक्ताचाच एक भाग आहे, पण तो त्या क्षणाला जास्त होता म्हणून बाहेर काढला. समजा तुम्ही 5 लिटर मी पाणी प्यालो. आता पाणी हे चांगलंच आहे, माझ्या रक्तामध्ये पाणी कमतरता झालं तर प्रॉब्लेम आहे. व्हायटल ऑर्गन आहे माझ्या शरीरामधलं रक्त, त्याच्यामध्ये नेहमी पाणी पाहिजे. पण हे पाण्याचं पण सुद्धा एक प्रमाण आहे. आता मी 5 लिटर पाणी पिलो तर किती पाणी माझ्या रक्तामध्ये पाहिजे तेवढंच ठेवलं जातं. जास्त झालेलं ते कुठं जाणार? मूत्रावाटे बाहेर पडलं. म्हणजे मूत्रावाटे बाहेर पडणारं पाणी खराब नाही आहे, ते त्या क्षणाला जास्त आहे म्हणून बाहेर काढलं. सेम वे आपण खाल्लेल्या अन्नातले घटक ज्या वेळेला रक्तामध्ये जास्त होतात त्यावेळेला ते सुद्धा कुठं जाणार? ते मूत्रावाटे बाहेर पडणार. म्हणजे तुमचं मूत्र काय आहे? तुमच्या रक्ताचा जास्त झालेला भाग. आणि तो जर पुन्हा घेतला तर ऍज इफ फूड सप्लिमेंट घेतल्यासारखंच आहे. आता इतकंच नव्हे, तुमच्या मूत्रामध्ये फक्त फूड सप्लिमेंट्स येतातच असं नाहीये. तुमच्या शरीरामध्ये बरेचसे हार्मोन्स स्त्रवित होत असतात, बरेचसे अँटीबॉडीज तयार होत असतात. एखादं इन्फेक्शन झालं तर त्याला फाईट करण्यासाठी बरेचसे अँटीबॉडीज तयार होतात. हे सुद्धा मूत्रात येतात आणि ते घेतल्यामुळं तुमच्या शरीराला त्याचा उलटा फायदाच होतो. ऑलरेडी तुमच्या शरीरानं प्रोसेस केलेलं अन्न आहे. बरोबर. बघा, एखादं उदाहरण घेतलं की समजा एखाद्या बिल्डिंगवरती पाण्याची टाकी ठेवली, मोटर चालू केली, पाणी जाऊन त्या टाकीत पडतं. ज्यावेळी टाकी भरते त्यावेळेला काय होतं? ओव्हरफ्लो वॉलमधून पाणी पडतं. आता ओव्हरफ्लो वॉलमधून पडणारं पाणी खराब आहे का? नाही, त्या टाकीचाच हिस्सा आहे. तेच पाणी पुन्हा मी रिसिक्युट केलं तरी सुद्धा चालू शकतं. म्हणजे एखादी गोष्ट जास्त झाली म्हणून बाहेर काढली, ते वेस्ट होते म्हणून बाहेर काढली नाही. बघा, इनडायरेक्टली जे लक्षात येत आहे की आपण जे अन्नपदार्थ घेतोय त्याच्यातनं जे स्मॉल इंटेस्टाईन मध्ये न्यूट्रिएंट्स जे काही एक्स्ट्रॅक्ट केले जातात, तेच न्यूट्रिएंट जेव्हा रक्तात मिसळतात किंवा रक्त बनण्यासाठी त्याचा उपयोग होतो, जे एक्स्ट्रा आहे ते म्हणजे स्वमूत्र ते न्यूट्रिएंटचाच एक पार्ट आहे म्हटलं तरी हरकत नाही, जसं तुम्ही सप्लिमेंट म्हटलं. ओके. मग कदाचित पूर्वीच्या काळी एखादी जखम झाली, काय झालं तर आपण त्याच्यावरती लघवी करायचं आणि त्यानंतर ती जखम लगेच बरी व्हायची किंवा काय.
मग त्याचा कसं आहे, स्वमूत्र हे खूप छान अँटीसेप्टिकचं काम करतं. बघा, एक म्हण आहे, कटी उंगली पे भी पेशाब नाही करेगा. म्हणजे काय, अरे कापलं खरचटलं तर एवढं चिंगूसपणा करू नको की त्याच्यावरती स्वमूत्र टाक. म्हणजे स्वमूत्रामध्ये असे काही घटक आहेत जे अँटीसेप्टिकचं काम करतात. अनुभव पण सांगतो की बाबा, जर तुम्हाला कापलं खरचटलं, पहिल्या 15 मिनिटात जर त्याच्यावरती शिवांबू टाकलं, स्वमूत्र टाकलं, तर त्याच्यामध्ये कुठलं सेप्टिक होत नाही, कधी पस होत नाही. हा अनेकांचा अनुभव आहे. बरोबर. त्यामुळे स्वमूत्र हे आता आज जाऊन कसं काम करतं याचा जर विचार केला तर एकतर जखमेवरती तर ताजं स्वमूत्र टाकायला सांगितलेलंच आहे, पण ज्यावेळेला तुम्ही ते प्राशन करता त्यावेळेला तुम्ही पुन्हा फूड सप्लिमेंट घेतल्यासारखं आहे आणि त्याच्यामध्ये काही नायट्रोजनस कंपाऊंड्स असे आहेत जे तुमच्या शरीराची डिटॉक्स करायला मदत करतात. ऍक्च्युली आम्ही निसर्गोपचारामध्ये काय प्रिन्सिपल म्हणतो की शरीराचं डिटॉक्स झालं पाहिजे आणि शरीराचं रिप्लेनिशमेंट झालं पाहिजे विथ गुड न्यूट्रिएंट्स, तर तुमचं आरोग्य चांगलं राहणार, तो एक बॅलन्स चांगला राहणार. म्हणजे एनी डिसीज इज अ बिकॉज ऑफ अॅक्युम्युलेशन ऑफ टॉक्सिन्स म्हणले. कुठलाही आजार हा शरीरामध्ये काही विषारी द्रव्यांचा संचय झाल्यामुळे आहे आणि या विषारी द्रव्यांचा निचरा करण्याचं काम या नायट्रोजनस कंपाऊंड्समुळे होतं. आणि म्हणजे निसर्गोपचाराचं जे काही प्रिन्सिपल आहे ते फुलफिल एक्झॅक्टली करण्याचं काम स्वमूत्र चिकित्सेने होतं, शिवामुनी होतं. ओके. मी असं ऐकलंय की आज अनेक जे मॉडर्न थेरपी आहेत, मेडिसिन्स आहेत, त्या मेडिसिन्स मध्ये सुद्धा स्वमूत्राचा किंवा यमूत्राचा वापर केला जातो. तर बरेच लोक असं म्हणतात की डॉक्टर म्हणतात की तुमचं ठीक आहे, वेद उपनिषदांमध्ये सांगितलंय, वेगवेगळ्या धर्मग्रंथांमध्येचा उल्लेख आहे, पण आज आमचं मॉडर्न विज्ञान हे का सांगत नाही, असं लोक प्रश्न तोच होता की आज का नाही सांगितलं, का सांगत नाही, किंवा माझा स्पेशालिस्ट डॉक्टर मला का सांगत नाही. तर त्याचं कारण असं आहे की स्वमूत्रावरती जे संशोधन झालंय ते संशोधन इतर कुठल्या द्रव्यावरती झालेलंच नाही असं मी म्हणेन. आज तुम्ही बघितलं तर बऱ्याचशा फार्मा कंपन्यांसाठी युरिन इज अ लिक्विड गोल्ड असं म्हटलं जातं. म्हणजे स्वमूत्र हे सोन्याचं भंडार असल्यावर काय, कुणासाठी, या फार्मा कंपन्यांसाठी. बऱ्याच लोकांना हे माहित नाही. आज तुमच्या स्वमूत्रामध्ये कितीतरी अशा मेडिसिनल प्रॉपर्टीज आहेत ज्या इतर सामान्य लोकांना माहितीच नाहीये. बघा, तुमचं शरीराचं प्रतिबिंब काय असेल तर तुमचं स्वमूत्र आहे. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये चाललेल्या जैव रासायनिक क्रियाप्रक्रियांचं प्रतिबिंब म्हणजे तुमचं युरिन आहे. आणि त्या युरिनला टेस्ट करून तुमच्यामध्ये काय कमतरता आहे हे सुद्धा बघता येतं, तुमच्यामध्ये काय फुलफिलमेंट केली पाहिजे हे सुद्धा बघता येतं. आज तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. एक युरोकॅनस नावाचं इंजेक्शन आहे. युरोकॅनस काय, आता हे युरोकॅनस काय इंजेक्शन आहे, बरेचसे कार्डिओलॉजिस्ट, बरेचसे न्यूरोलॉजिस्ट या इंजेक्शनचा वापर करतात. आता हे एक इंजेक्शनची किंमत 3,500 रुपये असते. काय करतं इंजेक्शन, एखाद्याला हार्ट अटॅक आला, एखादं कार्डिओलॉजिकल इन्फेक्शन झालं किंवा न्यूरोलॉजिकल काही इन्फेक्शन झालं, एखादा पॅरालिसिस सारखा अटॅक आला, म्हणजे काय होतं की तुमच्या रक्तवाहिनीमध्ये कुठेतरी रक्ताची गुठळी आलेली असते आणि त्यामुळे पुढे रक्तप्रवाह नाही झाल्यामुळे एखादा पॅरालिसिसचा अटॅक येऊ शकतो किंवा हार्ट बंद होण्याचा धोका असतो. मग अशा वेळेला हे इंजेक्शन टोचलं जातं. आता एका इंजेक्शनची किंमत 3,000 रुपये आहे. काय करतं, ते गुठळी विरघळवण्याचं काम. आता तुम्ही म्हणाल यात काय आहे, युरोकॅनस हे इंजेक्शन हे एक एन्झाईम आहे जे तुमच्या माझ्या युरिनमध्ये सापडतं. आता सायन्सनं काय केलंय की विज्ञानानं तुमच्या मूत्रातून हे युरोकॅनस बाजूला केलंय आणि त्याचं इंजेक्शन बनवलंय आणि ज्याच्या शरीरामध्ये असं रक्तची गुठळी आली आहे त्याला हे टोचलं गेलंय. तुम्ही युरोकॅनस इंजेक्शन घ्या केमिस्ट शॉप मधून, त्याच्यातलं एक ब्रोशर असतं ते काढा आणि त्याच्या कंटेंटमध्ये वाचा काय लिहिलंय. त्यात लिहिलेलं असेल, दिस इंजेक्शन इज मेड आउट ऑफ ह्युमन युरिन. मानवी मूत्रापासून बनवलेलं इंजेक्शन आहे. आता हे इंजेक्शन मानवी मूत्रापासून बनवलंय, 5-6 तासांच्या अंतराने एक इंजेक्शन टोचून दिलं जातं. कशापासून बनवलं हे विचार करत नाही. म्हणजे मानवी मूत्रापासून बनवलेलं इंजेक्शन जर आपण वापरू शकतो तर त्याचा डायरेक्ट उपयोग सुद्धा होऊ शकतो. निश्चितच. आणखीन एक उदाहरण सांगतो किंवा अँटिनिओप्लास्टोन नावाचं एक इंजेक्शन. एका इंजेक्शनची किंमत 1.5 लाख रुपये. ठीक आहे, 20 इंजेक्शनचा कोर्स असतो. हे अँटी कॅन्सरस ड्रग आहे, मानवी मूत्रापासून बनवलेलं आहे. तुमच्या माझ्या शरीरामध्ये एक होमिओस्टॅसिस आहे, संतुलन आहे, बरोबर. पेशी बनणं मृत होणं हे अखंडपणे चालू आहे. मग एखादी पेशी बनली तर त्याचं एक सायकल असतं. एखादी जखम होते ती पुन्हा भरून येते, कारण पेशी बनणं मृत होणं एक 90 दिवसाचं सायकल प्रत्येक पेशीचं आहे, आपल्याला माहिती आहे. मग एखादी पेशी विकृत झाली, का होते विकृत, कधी कधी आपल्या शरीरामध्ये ऍसिडोसिस वाढतो, एखादे व्यसन केल्यामुळे शरीरामध्ये टॉक्सिटी वाढते, त्यामुळे ती पेशी विकृत होते आणि एखादी गाठ होण्याचं होतं.
त्याला म्हणतात निओप्लास्टिक लिजन्स. आता हे निओप्लास्टिक लिजन्स एखाद्या शरीरामध्ये झाले, एखाद्यानं व्यसन केली किंवा एखादा माणूस तणावामध्ये राहिला तरी सुद्धा अशा पद्धतीची पेशींची विकृती होऊन एखाद्या अशा पद्धतीचे लिजन्स तयार होतात. आता हे लिजन्स विरघळण्यासाठी किंवा हे लिजन्स आपल्या शरीरामध्ये होऊच नये म्हणून तुमच्या माझ्या शरीरामध्ये अँटीनिओप्लास्टोन स्त्रवित होत असतं, जे काय काळजी घेतं, कुठलीही पेशी विकृत होणे. आता हे अँटीनिओप्लास्टेन तुमच्या माझ्या मूत्रामध्ये सापडतं. विज्ञानानं काय केलं की स्वमूत्रातनं हे अँटीनिओप्लास्टेन बाजूला केलं आणि ज्याच्या शरीरामध्ये अशी निओप्लास्टिक गाठ तयार झाली आहे त्याच्या शरीरामध्ये हे इंजेक्शन टोचलं. म्हणजे त्याला काय मिळालं, अँटीनिओप्लास्टिन त्याच्या शरीरामध्ये जे तयार होत होतं ते कमी पडत होतं. बाहेरून तुम्हाला मूत्रातून हे अँटीनिओप्लास्टिन मिळालं आणि त्याच्याने काय झालं की निओप्लास्टिक ग्रोथ रिग्रेस व्हायला, ती विरघळायला मदत व्हायला. म्हणजे दिस इज नथिंग बट अ युरिन थेरपी. म्हणजे विज्ञान काय करतंय याच्यापेक्षा विज्ञानानं ऑलरेडी हे संशोधन करून तुम्ही मानवी मूत्रापासून बनवलेली इंजेक्शन औषधं वापरायला लागलाय, म्हणजे इट्स नथिंग बट अ युरिन थेरपी आहे. आता तुम्ही बालसंस्कार करण्याचं हे काम करता. बऱ्याचशा तुम्हाला माहिती असेल की ज्या इन्फर्टिलिटीच्या इश्यूमध्ये बरेचसे गायनाकोलॉजिस्ट बरेचसे हार्मोनल ड्रग्स देतात, ज्याच्यामध्ये प्रोफिसी आहे किंवा युरिया पॉलिट्रॉपिन आहे. आता ही जी काय हार्मोनल बॅलन्स करण्यासाठी जी ड्रग्स वापरली जातात ती मानवी मूत्रापासून बनवलेली असतात. म्हणजे मानवी मूत्रापासून अशी अनेक औषधं आहेत. माझ्याकडे जवळजवळ 251 औषधांची लिस्ट आहे, ज्याच्यामध्ये ही सगळी औषधं आज सर्रास वापरली जातात. बरोबर. मग आता ही सगळी औषधं जर विज्ञान वापरत असेल तर त्याचा डायरेक्ट उपयोग सुद्धा होऊ शकतो. नक्कीच. आणि हा डायरेक्ट उपयोग जर केला तर हे सहज, सुलभ, बिनखर्चिली आहे आणि त्याचा उपयोग केला तर आपण स्वास्थ्यसंपन्न नक्कीच राहू शकतो. म्हणजे मी असं म्हणेन की ही फक्त पुरातन उपचार पद्धती नाही आहे, ही ऑलरेडी रिसर्च बेस्ड सायंटिफिकली प्रूव्हन उपचार पद्धती आहे असं. खूप सुंदर. मला ऑडियन्सला पण सांगायचं आहे की तुम्हाला काय वाटतं, तुमच्या कमेंट्स त्याच्यावरती जरूर कळवा. कारण अनेक लोकांच्या अनुभव आपण मी स्वतः पाहिलेले आहेत. हजारो लोकांच्या प्रतिक्रिया, अगदी कॅन्सर सारखे पेशंट्स बरे झालेले पाहिलेले आहेत. सो तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. प्रश्न असतील तर प्रश्नही जरूर कळवा. निश्चित त्याबद्दलची उत्तरं या कमेंट्समध्ये तुम्हाला मिळतील किंवा सरांच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपण घेऊयात. सर, याच्यावरती अजून उत्सुकता क्रिएट होते की जसं मॉडर्न सायन्स आज हे औषधांमध्ये सोमूत्र वापरलं, मानवी मूत्राचा वापर केला जातो, तसाच ज्या काही ब्युटी थेरपीज आहेत त्याच्यामध्ये सुद्धा या सोमूत्राचा वापर केला जातो असं ऐकलेलं आहे. ऍक्च्युली काय आहे, जो काही मी तंत्रयोग सांगितला, ज्याच्यामध्ये शिवांबू कल विधी सांगितली, जी भगवान शंकरांनी देवी पार्वतीला सांगितलेला जो वार्तालाप आहे, त्याच्यामध्ये देवी पार्वतीला भगवान शंकरांनी सांगताना सांगितलं की स्वतःचं तुझं सौंदर्य चांगलं ठेवायचं असेल तर स्वमूत्राचा वापर कसा होऊ शकतो. मग त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की बाबा शिवांबू जे आहे ते एक 7-8 दिवस एखाद्या भांड्यामध्ये ठेवलं आणि ते जर शिळं करून ते जर स्वतःच्या स्किनवरती वापरलं तर तुझं सौंदर्य चांगलं निखरू शकतं. बरोबर. याच्यासाठी हा उपयोग सांगितलेला आहे. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की बऱ्याच महिलांना प्रॉब्लेम्स असतो, ड्राय स्किनची तक्रार असते, नेहमी त्वचा शुष्क पडते, लवकर सुरकुत्या येतात. मग त्याच्यासाठी जे काय वॉटर बाइंडिंग व्हावं तुमच्या स्किनचं म्हणून तुम्ही काही मॉइश्चरायझर लावता. आता ह्याच्या मॉइश्चरायझर मध्ये जो काही युरिया कार्बाईडचा वापर केला जातो, ह्याचा सोर्स काय आहे, मेडिकेटेड युरिया आहे. म्हणजे मेडिकेटेड युरिया ज्या वेळेला तुम्ही हे बेस्ट जी वेळेस ही क्रीम्स तुम्ही शरीरावरती लावता त्यावेळेला तुमच्या स्किनची वॉटर बाइंडिंग कॅपॅसिटी चांगली राहते, त्यामुळे तुमची त्वचा कोरडी पडत नाही. बरोबर. आता हे जे काही मेडिकेटेड युरिया वापरलं जातं हे कशापासून काढलंय, याचा ओनली सोर्स ह्युमन युरिन आहे. बऱ्याच वेळेला ब्युटी पार्लरमध्ये ह्या महिला जातात, चेहऱ्यावरती फेशियल लावतात किंवा तुम्ही ब्लीच करता, त्याच्यामध्ये अमोनिया असतो. आता हा अमोनिया कशा सोर्स काय, मेडिकेटेड युरिया आहे. मेडिकेटेड युरियाचा सोर्स काय, ह्युमन युरिन आहे. म्हणजे कुणाचं तरी मूत्र तुम्ही पैसे देऊन चेहऱ्यावरती लावा लागलाय आणि स्वतः लावा म्हटल्यावर लगेच चेहऱ्यावरती किळसवानं आपण हे करतो. तसं काहीच कारण नाहीये. की तुमचं सौंदर्य चांगलं ठेवण्यासाठी तुमचं जर रेग्युलर तुम्ही शिवांबू जरी चेहऱ्याला आणि संपूर्ण त्वचेला लावल्यात तर तुमचं वय किती आहे हे कधीच कोणाला कळणार नाही. त्या चेहऱ्यावरती म्हातारपणच्या सुरकुत्या सुद्धा कधी येणार. हा त्यातला. खरं तर ही सुरुवात म्हणजे मोरारजीभाई देसाई म्हणजे भारताचे पंतप्रधान
त्यांनी सुद्धा शिवांबू चिकित्सा प्रणालीचा वापर केलेला आहे अशी आपल्याला माहिती मिळते. इव्हन स्वतः मोरारजीभाई देसाई कोल्हापूरला डॉक्टर शशी पाटील सरांना भेटलेले आहेत. सो त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली तर. ऍक्च्युली काय होतं, मोरारजीभाई देसाई ज्या वेळेला ते पंतप्रधान झाले त्यावेळेला खऱ्या अर्थानं या शिवांबू चिकित्सेचं प्रचार प्रसार झाला असं मी म्हणेन. चेष्टेच्या वेळेनं काय विना काय इंदिरा गांधींनी म्हटलं की मोरारजी कोला, बरोबर, म्हणजे शिवांबूला मोरारजी कोला म्हटलं गेलं, बरोबर. ज्या वेळेला ते पंतप्रधान होते त्यावेळेला अमेरिकेला गेले होते, ऍज अ प्राईम मिनिस्टर व्हिजिट होती, ऑफिशियल व्हिजिट होती. त्यावेळेला बोलता बोलता काही पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की आम्ही असं ऐकलंय की तुम्ही स्वामूत्र पिता. तर त्यावेळेला मोरारजीभाई लाजले नाहीत, ते म्हणाले हो मी पितो. त्यावेळेला काही पत्रकारांनी त्यांची चेष्टामस्करी पण केली, पण काही जगभरातल्या विद्वान तत्ववेत्या लोकांनी या गोष्टीला नोट केलं की भारतासारख्या प्राचीन संस्कृती लाभलेल्या देशाचा प्रधानमंत्री जर शिवांबू पित असेल, स्वतःच समुद्र पित असेल, तर त्याच्या मागे निश्चित काहीतरी शास्त्र असलं पाहिजे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या काळामध्ये 1978 मध्ये ज्यावेळेला त्यांची ऑफिशियल व्हिजिट होती, दिवसभर जे काही वार्तालाप चालायचा, त्यानंतर संध्याकाळी मोकळ्या वेळेत त्यांना काही अशी विद्वान मंडळी, सायंटिस्ट लोक यायला लागले आणि तिथे जे काही व्हिजिट होती त्याच्यावरती शिवांबूची संगोष्टी मोरारजीभाईंनी केली. आता मोरारजीभाई हे चांगले, त्यांनी तुम्हाला माहिती आहे की वयाच्या 100 वर्षापर्यंत ते जगले आणि अगदी निरोगी जगले. ठीक आहे, ते कधीही लाजले नाहीत. त्या काळामध्ये गुजरातमध्ये त्यांचे समवयस्क रावजीभाई पटेल म्हणून होते, अमरशीभाई खारेच्या म्हणून होते. ही सगळी लोक अगदी 100 गाठणारी लोक. ठीक आहे, त्यांनी त्यावेळेला मानवमूत्र नावाचं एक पहिलं पुस्तक रावजी पटेलनी लिहिलं आणि त्या काळामध्ये मोरारजींच्या मुळे आज गुजराती लोकांमध्ये शिवांबूचा प्रचार प्रसार जास्त आहे. इव्हन आज सुद्धा तुम्ही 10 गुजराती लोकांना पकडा, एक तुम्हाला शिवांबू पिताना दिसेल. मग त्या काळामध्ये माझ्या वडिलांनी, म्हणजे आमचे संस्थापक डॉक्टर शशी पाटील, त्यांनी 1972-73 मध्ये या गोष्टीला सुरुवात केली. आता हे शिवांबूकडे कसं वळले हे सुद्धा एक थोडंसं मनोरंजक आहे, कारण हे पूर्वीचे वैद्य, ठीक आहे, खेडोपाडी जाऊन प्रॅक्टिस करणं, 30 औषधं, 30 इंजेक्शन देणं, हे चालू होतं. मग माझ्या बाबांना नेहमी वाटायचं की किती हीच औषध द्यायची, किती इंजेक्शन टोचायची, किती वेळा 30 अँटीबायोटिक्स द्यायची, लोक यातनं काही बरी होत नाहीत, असं त्यांना नेहमी वाटायचं. आणि त्यांना नेहमी असं वाटायचं की माझ्याकडे अशी काहीतरी जडीबुटी असली पाहिजे, असं काहीतरी संजीवनी असली पाहिजे की एकदा दिलं की लोकांना कायमचं बरं झालं पाहिजे. म्हणजे बघा कसं एखादा जे विचारी येतं ते खरं वास्तविकतेत कसं घडतं. म्हणजे ते आकर्षणाचा हा खूप मोठा नियम माझ्या बाबांच्या बाबतीत घडला. त्यांना नेहमी वाटायचं मला असं काहीतरी संजीवनी मिळाली पाहिजे. पण ज्या घरामध्ये ते राहत होते त्या घरमालकीला मुलबाळ होत नव्हतं. मग ते मोठे जमीनदार लोक होते आणि मग हे गावचे डॉक्टर, म्हणजे यांच्या थ्रूच अनेक गायनाकॉलॉजिस्टना भेटणं व्हायचं. इन्फर्टिलिटीची केस होती, अगदी पुण्या मुंबईपर्यंत जाऊन आले होते. सगळ्या मोठ्या मोठ्या डॉक्टरांचं म्हणणं होतं की या आयुष्यात ह्या बाईला काही मुलबाळ होणार नाही आहे, त्यांनी बेटर आहे की दत्तक घ्यावं आणि पुढचं आयुष्य जगावं. आणि मग यांनी पण सांगितलं बाबा हे करायला पाहिजे, तुम्ही दत्तक घ्या. पण 7-8 महिने निघून गेले आणि घरमालकीनीमध्ये तिच्या तब्येतीमध्ये फरक दिसायला लागला. मग बाबांनी घरमालकांना विचारलं की बाबा काहीतरी वहिनींमध्ये फरक दिसतोय, तुम्ही काय केलंय सांगा. तर ते म्हणाले गेली 3 महिने झालं हिला पाळी आलेली नाही आहे आणि मासिक पाळी बंद झाली आणि ही गरोदर आहे, प्रेग्नंट आहे. मग त्यावेळेला त्यांना आश्चर्य वाटलं, तुम्ही काय केलं, कुठलं औषध घेतलं. तर ते म्हणले औषधाचं नाव तेवढं विचारू नका, आम्ही तुम्हाला सांगणार नाही. का सांगणार नाही तुम्ही, मला तर तुम्ही सांगितलं पाहिजे. नाही तुम्ही गावात सांगितलं तर आमची चेष्टा होईल. अरे मग आता चेष्टा करण्यासारखं असं औषध काय आहे. मग त्यावेळेला खोदून विचारलं गेलं तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की कोल्हापूर जवळ एक कण्हेरी मठ आहे, तिथे काडसिद्धेश्वर महाराज आहेत, जागृत महाराज आहेत. तुम्ही सगळ्या डॉक्टरांनी हात वर केल्यावर आम्ही महाराजांच्याकडे गेलो होतो. महाराज म्हटले की तुझ्या आयुष्यामध्ये मूलबाळ आहे, मी सांगतो तो प्रयोग कर. आणि तो प्रयोग आम्ही गेली 7-8 महिने झालं करतोय आणि त्याच्यानं ती गरोदर राहिली, ती प्रेग्नंट आहे आणि आम्ही खूप समाधानी आहोत. आता हे सांगितल्यानंतर आणखीन आश्चर्य काय होतं की असा कुठला प्रयोग महाराजांनी सांगितलाय की जो प्रयोग ऐकून बाबा हे असं होतंय. मग ते म्हणाले तुम्ही मला सांगायला पाहिजे. मग त्यांनी एक अट घातली, गावात कोणाला बोलायचं नाही. ठीक आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की आम्ही दोघं पती पत्नी सकाळी उठल्या सकाळचं पहिलं स्वामूत्र आम्ही पितोय, गेली 8 महिने झालं आणि त्याच्यामध्ये जो काही इम्बॅलन्स होता तो निघून गेलाय आणि असं झालंय. आता पहिल्यांदा ज्यावेळेला कोणी असं ऐकतं त्यावेळेला तो अंधश्रद्धा म्हणून चेष्टेवर करून हसून त्यांनी घालवलं. माझे बाबा म्हणाले अरे काय कुठल्या महाराजांना काय भेटता आणि असं काहीतरी अघोरी करता, म्हणून ते परत आले. पण रात्रभर ह्यांना झोप लागली नाही. हे स्वतः प्रयोगवीर होते. त्यांनी विचार केला, चिंतन मनन केलं, जर हे महाराजांनी सांगितलं असेल तर निश्चितपणे काहीतरी सत्य असलं पाहिजे.
ते स्वतः पुन्हा गेले. त्यामुळे म्हटलं मला महाराजांना भेटायचं. ज्यावेळेला महाराजांच्याकडे हे सगळेजण पुन्हा गेले त्यावेळेला महाराज सुद्धा खुश झाले की बाबा एक डॉक्टर येऊन ह्या उपचार पद्धतीबद्दल जाणून घेऊ इच्छितोय. त्यावेळेला एक वॉटर ऑफ लाईफ म्हणजे एक जॉन डब्ल्यू आर्मस्ट्रॉंग नावाचा एक इंग्लिश लेखक होता, त्यानं लिहिलेलं एक पुस्तक आहे वॉटर ऑफ लाईफ, म्हणजे जीवन देणारं जल. आणि ते पुस्तक बाबांना वाचायला दिलं. एक रामकृष्ण कार्लेकर म्हणून एक मिरजेची व्यक्ती होती, त्यांनी एक पत्रिका लिहिली होती, त्या पुस्तकावर आधारित मराठी पुस्तक लिहिलेलं होतं, ते त्यांना वाचायला दिलं. आणि समुद्र चिकित्सेची सगळी माहिती जवळजवळ तास 2 तास तिथं रंगली. आणि त्यातून मग माझ्या बाबांनी बोध घेतला आणि तिथून सुरुवात झाली. मग असं व्हायचं की हे रोज रोज ज्यावेळेला हे जखमा धुतल्या गेल्या त्यात महिन्याभरात असं झालं की जे स्वतःच्या सीटवरती घसटत चालणारे पेशंट स्वतःच्या पायावरती चालायला लागले. आणि ज्यावेळेला स्वतःच्या पायावरती चालायला लागले त्यावेळेला तीच सरपंच मंडळी पुन्हा यांच्याकडे यायला लागली आणि म्हणाली की जर असे पेशंट ठीक होत असतील तर आमचं कुठेतरी चुकलंय, तुमच्याकडे नक्की काहीतरी संजीवनी आहे आणि तुम्ही जरूर आमच्या गावात आलं पाहिजे. आणि त्यांनी पुन्हा मानानं त्यांना बोलावलं गेलं आणि तिथं सुरुवात झाली. ज्यावेळेला एखादा पेशंट बरा व्हायचा त्यावेळेला मग त्याला अमेरिकन औषधाचं सिक्रेट त्याला सांगितलं जायचं, बाबा तू बाहेरून टाकल्यानंतर जर एवढं बरं होत असेल तर तू पोटात जर स्वतःचं समुद्र घेतलंस तर तू आणखीन लवकर बरं होशील. पण लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी खूप चुकीच्या होत्या. आता ह्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या पाहिजेत. मग त्याच्यासाठी त्याला थोडंसं ज्ञान दिलं पाहिजे, स्वतःजवळ ठेवून घेतलं पाहिजे. म्हणून बाबांच्या जवळ एक कोल्हापूरमध्ये एक प्लॉट होता, तिथे एक 5-6 झोपड्या बांधल्या. त्या झोपड्यांमध्ये हे पेशंटला ठेवायला लागले आणि तिथं मग इंडोर फॅसिलिटी ही खरी त्यावेळीपासून सुरुवात झाली. तिथं मग त्यांना उपवास देणं, उपवासात ठेवणं, त्यांना शिवामू प्यायला लावणं, घरूनच आहार देणं, मुगाचं सूप, नाचणीचं आंबील, ज्वारीच्या कण्या, कच्च्या भाज्यांचं सूप, अशा पद्धतीचं सात्विक भोजन देऊन त्यांना 3 महिने 4-4 महिने पेशंटला ठेवलं गेलं आणि त्यातून ते बरे झाले. आता हे बरे झालेल्या पेशंटचे टेस्टिमोनियल्स घ्यायला काही पत्रकार मंडळी यायला लागली. त्या काळातले पुढारीचे संपादक गगो जाधव आहेत किंवा अगरदूतचे संपादक वगैरे यायचे, पेपरमध्ये हे सगळं छापून यायचं. त्यावेळेला इतर डॉक्टरांना ह्या गोष्टी ज्यावेळी माहिती झाल्या त्यावेळी त्यांना वाटायला लागलं हा काहीतरी अनसायंटिफिक करतोय, म्हणून त्या गोष्टीला विरोध चालू झाला. पण विरोध चालू झाल्यानंतर हळूहळू ही गोष्ट कुठून कशी का होईना पण ती पंतप्रधानांपर्यंत पोहोचली. आणि मोरारजीभाई ज्यावेळेला पंतप्रधान झाले त्यावेळेला अचानक एक दिवस बाबांना टेलिग्राम आला की प्राईम मिनिस्टर इज व्हिजिटिंग यू ऑन सो अँड सो डेट. काय त्यावेळेला ह्यांना आश्चर्य वाटलं, कोणीतरी चेष्टामस्करी केली का म्हणून हे जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला गेले. मला असं आलंय, होय म्हणाले की तुमच्याकडं पंतप्रधानांची व्हिजिट आहे. तर त्यावेळेला पंतप्रधान स्वतः आले. त्यावेळेला बाबांनी अनेक लोकांना गोळा केलं होतं. हा डायबिटीस मधनं बरा झाला, हा हृदयविकारातनं बरा झाला, हा कॅन्सर मधनं बरा झाला, एवढे सगळे महारोगी पेशंट बरे झाले. त्यावेळेला बघा एखाद्या लिडरची सोच कशी असते. ते म्हणाले शशी भाई शिवामुनी ये सब ठीक होता है ये मुझे पता है ना, मुझे ये बताओ कि आपके जैसे लोग कितने आपने तैयार किए, अकेला शशि भाई कितने लोगों को ठीक करेगा. भारत जैसे गरीब देश में हर गली मोहल्ले में इस तरह का शिवांबू प्रैक्टिस करने वाला डॉक्टर मुझे चाहिए, तब जाके इस देश का बीमारी हट सकता है. यानी एक लीडर की सोच कैसी हो सकती है. म्हणजे मोरारजीभाईंची सोच अशी होती. मोरारजीभाईंनी त्यानंतर खूप मोठं प्रोत्साहन बाबांना दिलं आणि त्यातून खरी सुरुवात झाली. त्यानंतर सगळा विरोध संपला आणि मग एक गती मिळाली. मग त्याच्याबरोबर काही निसर्गोपचाराची जोड देऊन म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचे उपचार या शिवांबू चिकित्सेला जोडल्यामुळे एक 40 दिवसाचा कार्यक्रम आम्ही तो 10 दिवसावरती आणला आणि 10 दिवसामध्येच खूप छान रिझल्ट मिळायला लागल्यानंतर देशभरातून लोक यायला लागले आणि हे सगळं घडत गेलं. आणि आता जवळजवळ हा 50 वर्षाचा इतिहास आहे. म्हणजे की लोक आते गए और कारवा बनता गया. और वडिलांनी सुरू केलेलं ते एक छोटीशी चळवळ आज म्हणजे छोटासा तो एक पहिलं टाकलेलं पाऊल चळवळीच्या स्वरूपामध्ये उभारलं. आजपर्यंत देश विदेशातून या थेरपीसाठी तुमच्याकडे लोक येत असतात. म्हणजे बाबांनी सुरुवात केली तेव्हापासून ते आतापर्यंत सर्वसाधारण किती लोक आतापर्यंत व्हिजिट केले असतील? म्हणजे अगदी लाखाच्या वर लोक व्हिजिट करून गेले असतील. कारण आता आम्ही बघतोय की गेल्या फक्त 4 वर्षामधलंच रेकॉर्ड काढलं तर जवळजवळ ते 10-12 हजार लोकांचं आहे. म्हणजे 1974 पासून तर त्या काळामध्ये तेवढा डेटाबेस आमच्याकडे नव्हता. हाताने लिहिलेले काही केस पेपर्स अजूनही आहेत जे रेकॉर्ड आहेत. मला असं एवढंच सांगायचं आहे की आज ऑस्ट्रेलिया असू दे, साऊथ आफ्रिका असू दे, अमेरिका, युरोपमधनं लोक येतात. अगदी कॅन्सर सारख्या दुर्धर आजारातून लोक येतात आणि या शिवांबू चिकित्सा पद्धतीचा लाभ घेतात आणि ते लोक बरे होतात. ग्रेट, खूपच सुंदर. आणि
स्वतः पंतप्रधानांनी या गोष्टीची दखल घेणं आणि ते इथपर्यंत कोल्हापुरात येणं ही खूप मोठी गोष्ट होती. यामध्ये एक भाग अजून एक आठवतोच किंवा जाणवतो, तो म्हणजे अगदी 20-20 दिवस 40-40 दिवस उपाशी ठेवल्यानंतर माणूस बरा होतो. हा उपासाचा म्हणजे नेमका काय परिणाम होतो? म्हणजे शिवांबू प्राशन बद्दल क्लॅरिटी मिळाली, पण शिवांबू सोबत उपवास का? येस, ऍक्च्युली तसं बघितलं तर आयुर्वेदामध्ये लंघनम परम औषधम म्हटलंय. ज्या वेळेला सगळी औषधं थकतात त्यावेळी लंघन काय बनतं, तुमच्यासाठी परम औषध बनू शकतं. याला उपवासाला रामबाण म्हटलंय. बरोबर. मग आता पूर्वापार काळापासून उपवास करणं, लंघन करणं, व्रतवैकल्य करणं हे आपल्या ऋषीमुनींनी सांगितलेलंच आहे. बरोबर. पण आरोग्य मिळवण्याच्या दृष्टिकोनातून जर आपण उपवास करायचा म्हटलं तर तो शास्त्रोक्त पद्धतीने केला पाहिजे. आता निसर्गोपचारामध्ये उपवासाला खूप महत्व आहे. ज्यावेळेला तुम्ही उपवास करता त्यावेळेला काय होतं, तर तुमच्या शरीराची शुद्धी होते, तुमच्या पचन संस्थेला विश्रांती मिळते. आपण नेहमी चरत असतो, खात असतो, नेहमी आपल्या पचन संस्थेवरती प्रचंड लोड असतो. आता हे प्रचंड लोड जो काही पचन संस्थेवरती पडतो त्याचा परिणाम असा होतो की आपल्या शरीराची शुद्धी कधी होत नाही. मग ज्यावेळेला आपण उपवास करतो त्यावेळेला शरीराची शुद्धी होत असते. म्हणजे एखादं आज मला दिवसभर काही काम नाहीये, मग मी काय करेन, चला हे ऑफिसचं ड्रॉवर साफ करूया, हे टेबल साफ करूया, हे घर साफ करूया. हे कधी करता, ज्यावेळेला मोकळे असतात त्यावेळी करतात. तसं तुमच्या पचन संस्थेला ज्यावेळेला विश्रांती मिळते तर ऑटोमॅटिकली बॉडी गोज इन टू अ क्लिन्झिंग मोड, तुमच्या शरीराच्या शुद्धीच्या मोडमध्ये जातं. म्हणून बघा बरेच लोक तुम्हाला म्हणतील, अरे मी उपवास केला की माझं लगेच ऍसिडिटी वाढते, माझं पित्त कळून येतंय, मला मळमळ व्हायला लागते. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की तुझं उपवास केल्यानंतर लगेच जर पित्त वाढत असेल याचा अर्थ तू टंच काय आहेस, विषारी द्रव्यांनी भरलेला आहेस. अशा वेळेला काय करायला पाहिजे? जेलुसिल खाऊन, डायजिन खाऊन, अँटासिड खाऊन किंवा काहीतरी आणखीन आईस्क्रीम दूध पिऊन ते ऍसिड दाबायचं नाही आहे, ते उलट त्याचं शमन केलं पाहिजे. वमन क्रिया करा किंवा आणखीन काहीतरी शंख प्रक्षालन क्रिया करा किंवा आमरोली क्रिया करा किंवा उपवास करून तुम्ही ते बाहेर काढलं पाहिजे. त्याचं शमन झालं पाहिजे, दमन नाही झालं पाहिजे. मग ज्या वेळेला तुम्ही उपवास करता आणि त्याच्यासोबत शिवांबू घेता त्यावेळेला आणखीन फायदा होतो. कारण उपवास इटसेल्फ एक क्लिन्झिंग होतंय. त्याच्याबरोबर ज्यावेळी तुम्ही शिवांबू घेता, म्हणजे कसं आहे, कोणीतरी झाडू मारतंय आणि मागून कोणी जर हवा द्यायला लागलं तर काय होणार? झाडू मारण्याची क्रिया फास्ट व्हायला. मग ज्या वेळेला तुम्ही शिवांबू पिऊन उपवास करता तर एक काय होतं की याच्यातून शिवांबूतून तुम्हाला न्यूट्रिशन मिळत राहतं, त्यामुळे तुम्हाला भूक लागत नाही. आणि शिवांबू मध्ये असे काही नायट्रोजनस कंपाऊंड्स आहेत, जसं युरिया आहे, क्रिएटिनाइन आहे. लोक म्हणतात की हे विषवत आहे, पण विषानंच विष काढण्याची पद्धत आहे. तुमच्या मूत्रामध्ये सापडणारं जे काही युरिया क्रिएटिनाइन आहे ते खूप अल्प प्रमाणात आहे इन कम्पॅरिझन टू युअर ब्लड. मग त्यामुळे हे नायट्रोजनस कंपाऊंड ज्या वेळेला जातात त्यावेळेला ते झाडू मारायचं काम करतात, म्हणून लॅक्सेटिव्हचं काम करतात. म्हणून शौचानंतरचा आनंद हे शिवांबू पिणाऱ्याला महत्व, कारण कळतं. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही शिवांबू पिऊन ज्यावेळेला पोट साफ होतं त्यावेळेला खूप छान हलकेपणा येतो, एक वेगळं आनंद आपण अनुभव करतो. मग ज्यावेळेला तुम्ही उपवास करता, आता उपवासात काय होत असतं, उपवास एक सूक्ष्म शुद्धिक्रिया आहे. उपवासामध्ये शरीरातले सगळे टॉक्सिन्स फ्लो होऊन पोटाकडे येत असतात. मग ज्यावेळेला तुम्ही शिवांबू पण घेता त्यावेळेला ते काय होतं, ते फ्लश व्हायला लवकर लवकर मदत होतं. म्हणून शिवांबू उपवासाचा खूप मोठा फायदा आहे. आज बघा मॉडर्न विज्ञानामध्ये सुद्धा सगळे आजकाल मोठे मोठे सायंटिस्ट, मोठे मोठे डॉक्टर्स सुद्धा आज इंटरमिटंट फास्टिंगच्या गोष्टी करायला लागले. बघा एक जॅपनीज सायंटिस्ट आहेत, मला वाटतं 2016 की 17चे एक नोबेल लॉरिएट आहेत ते, ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. एक जॅपनीज सायंटिस्ट आहेत, युरोपियन सायंटिस्ट आहेत. त्याने एक ॲटोफिजी नावाचं सायन्स जगासमोर ठेवलं. आता व्हॉट इज दिस ॲटोफिजी? ॲटोफिजी म्हणजे उपवास करणं. आता त्यांचं शास्त्र काय म्हणतं, आता नवीन सायन्स काय म्हणतं बघा, की जॅपनीज सायंटिस्ट आहेत ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालं, त्या रिसर्चचा जर क्रस्ट बघायला गेला, त्या सार बघायला गेला, ते म्हणतात की वर्षभरामध्ये किती दिवस असतात? 365 दिवस असतात. त्या 365 दिवसापैकी तुम्ही 40 ते 50 उपवास केले तर तुम्हाला कधी कॅन्सर होणार नाही. हे मी म्हणत नाही आहे, कोण म्हणतंय? आजचा सायंटिस्ट म्हणतो. बघा पुढे जाऊन ते सायन्स असं म्हणतं की 2 जेवणामध्ये कमीत कमी 6 ते 7 तासाचं अंतर असेल तर तुम्हाला कधी मेटाबॉलिक डिसिजेस होणार नाहीत. म्हणजे डायबिटीज, थायरॉइड डिस्फंक्शन, इस्केमिक हार्ट डिसीज, ब्लड प्रेशर, अशा प्रॉब्लेम्स येणार नाहीत. हे कोण म्हणतंय? आजचा सायंटिस्ट म्हणतोय. पण आज जो सायंटिस्ट हे सांगतोय हे सगळं आपल्या मुनींनी हजारो वर्षापासून सांगून ठेवलंय. आपले ऋषीमुनी हुशार होते, ते तुम्ही असं ऐकणार नाही म्हणून त्यांनी काय केलं, आपल्या परंपरेशी, जाती जमातीशी, धर्माशी जोडलं. तुम्ही बघा वर्षभरातले एकादशी संकष्टी काउंट केलं तरी किती होतील? अगदी 40-50 होतील. पण आपण काय करतो, एकादश म्हणायचं आणि त्या दिवशी डबल खायचं. एकादश म्हणायचं, संकष्टी करायचं, त्या दिवशी काहीतरी आपण साबुदाण्याचे वडे तळून खातो.
खिचडी बनवून खातो किंवा बटाट्याचे वेफर्स खातो. ऍक्च्युली मी याच्यावरती पण खूप संशोधन करण्याचा प्रयत्न केला किंवा असं कुठं लिहिलंय की उपवासाच्या दिवशी तुम्हाला साबुदाण्याचे वडे चालतात, साबुदाणाच का चालतो, बटाटाच का चालतो. ऍक्च्युली ही कायद्यातनं काढलेली पळवाट आहे. म्हणजे एखादा कायदा बनला की त्याची पळवाट कशी काढायची. उपवास करायचं तर फक्त पाणी पिऊन करायचं आहे. पण आता आपण इथं काय करतो, साबुदाणा एवढा खाल्ला, साबुदाणा एवढा वातूळ जड पदार्थ आहे, एवढं खाल्लं की पोट तुमचं डबवतं. बटाटाचे वेफर्स एक पाकिट खाल्लं तर तुमचं पोट डबवतं, मग आणखीन काही उपवास करण्याची गरज नाही. ऍक्च्युली असा उपवास करायला कुठेही शास्त्रामध्ये सांगितलेलं नाहीये. ऍक्च्युली प्रामाणिकपणे जर आपण व्यवस्थितपणे शास्त्रोक्त पद्धतीने उपवास केला तर उपवासाचे खूप मोठे फायदे आहेत. हे रुटीन सर्व्हिसिंग आहे. एखादं संकष्टी दिवशी नुसतं तुम्ही पाणी पिऊन काही न खाता पिता जर राहिलं तर 8 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये झालेल्या चुका काय होतात तिथं माफ करून घेतल्या जातात. म्हणजे आपण काय करतो, आपण गुन्हे करत राहतो आणि कधी गुन्हा माफ करून घेत नाही. म्हणजे उपवास करणं म्हणजे कसं आहे, एखादा कोर्टात जाऊन गुन्हा माफ करून घेतल्यावर काय, म्हणजे आपण काय चुकलं असेल 8-10 दिवसात खायला तर तिथं त्याची शुद्धी होते. नाहीतर अदरवाईज काय होतं की शरीरामध्ये हे अक्युम्युलेट होत जातं आणि परिणामतः आपण बिमार पडतो. थोडक्यात कंपनीमध्ये एखादा जास्त शटडाऊन घेतला जातो, विकेंडला मेंटेनन्स केला जातो, तसा बॉडीचा मेंटेनन्स प्रत्येक विकेंडला करायचं झालं तर उपवास म्हणजेच लंघन क्रिया खूप महत्वाची. निश्चितपणे. अगं आपण मी म्हणतो ना की मी लोकांना नेहमी म्हणतो की बा तुमच्या शरीरामध्ये जे काही घडतंय ते बाहेर कुठंच घडवून आणलं जाऊ शकत नाही. बघा, एखादं बाटली रक्त पाहिजे म्हटलं तर आपल्याला काय करायला लागतं, भीक मागायला लागतं, रक्तदान करा. आपण 21व्या शतकात 2025 मध्ये जगतोय. एक बाटली रक्त बनवू शकला का तुम्ही? नाही. म्हणजे आज केमिकल सायन्स एवढं मोठ्या उच्चतम लेवलवरती आहे, एक बाटली खून आपण बनवू शकलो नाही. पण आपल्या पोटाच्या जागेमध्ये, छोट्याशा जागेमध्ये किती महत्वाचं मशीन आहे. आपण इकडं भाकरी खातो, चपाती खातो, भात खातो, सफरचंद खातो, केळी खातो, त्याचं दुपार होईपर्यंत त्याचं कन्व्हर्शन रक्तामध्ये झालेलं असतं. मग हे किती अद्भुत आहे. म्हणजे एवढ्याशा छोट्याशा जागेमध्ये किती अद्भुत मशीन आहे. आता मी म्हणतो की समजा एखाद्या इंजिनियरनं चुकून असं एखादं मशीन बनवलं, एका बाजूला तुम्ही अन्न टाकायचं, दुसऱ्या बाजूला रक्ताच्या बाटल्या काढायच्या, असं मशीन बनवलं गेलं तर तसं मशीन बनवलं गेलं तर त्या मशीनला सुद्धा कधीतरी सर्व्हिसिंगसाठी बंद करावं लागेल. 8 दिवसातनं 15 दिवसातनं, म्हणजे तुम्ही म्हटलं तसं डे ऑफ घ्यायला लागेल, त्याचं ऑइल पाणी बघायला लागेल. मग हे मशीन आपण अखंडपणे चालू आहे आणि ते पण काय आहे, ह्याचं फ्युएल टाकत नाहीये आपण, काहीही फ्युएल टाकतोय, नको ते सगळं टाकतोय, तरी सुद्धा ते पचवतंय आणि तरी सुद्धा तुमच्यासाठी काम करतंय. त्याला धन्यवाद म्हणायला पाहिजे ना. आता मला गॅसच व्हायला लागलाय, ऍसिडिटी व्हायला लागलाय, त्याचं कारण आपणच आहोत. मग त्याला कधीतरी सर्व्हिसिंगसाठी बंद केलं पाहिजे. म्हणजे उपवास करणं हे खूप मोठी सर्जरी आहे, म्हणजे एखादं सर्व्हिसिंग आहे. तुम्ही बाहेरचं सर्जन जे आत जाऊन काढू शकणार नाही, ते उपवास नावाचा सर्जन तुमचं शरीराची शुद्धी करून देतो असं मी म्हणेन. ग्रेट. याच्यामध्ये कॅन्सरवरती तुम्ही सांगितलं की कॅन्सर आज जर पाहिलं तर कॅन्सरचं प्रमाण प्रचंड प्रमाणामध्ये वाढताना जाणवतं. सो आजच्या युगातल्या या कॅन्सरग्रस्त लोकांना किंवा कॅन्सर होऊच नाही यासाठी शिवांबू चिकित्सा किंवा लंघन क्रिया कशी सायंटिफिक दृष्ट्या ती कशी लागू पडते? बघा, कॅन्सरमध्ये काय होतं, कॅन्सर हा याचं मूळ कारण आहे टॉक्सिन्स. तुमच्या शरीरामध्ये काही विषारी द्रव्यांचा संचय होतो, म्हणून तुमच्या पेशी विकृत होतात, म्हणून कॅन्सर सारखा आजार आलेला असतो. मग आता प्रचलित उपचार पद्धती काय आहेत, किमोथेरपी, रेडिएशन, सर्जरी. ठीक आहे, जिथं गरजेचं आहे तिथं सर्जरी सुद्धा केली पाहिजे. किमोथेरपी, रेडिएशनचा एक प्रभाव काही दिवसांपर्यंत राहतो, पण ते काय होतं, फक्त परिणामावर उपचार करतं, मूळ कारणावरती उपचार करत नाही. मूळ कारण काय होतं, समजा एखाद्याला तंबाखूची सवय होती, एखाद्याला अल्कोहोलची सवय होती, एखादा सिगरेट स्मोकिंगची सवय होती, खूप जास्त चहा पिण्याची सवय होती, इव्हन ताणतणावामुळे सुद्धा शरीरामध्ये काही असे ऍसिड्स तयार होतात की ज्याचं रूपांतरण अशा पद्धतीच्या गाठीमध्ये होतं. मग आता हे जर दूर करायचं झालं तर त्याच्या मूळ कारणावरती उपचार केला पाहिजे. बरोबर. नुसतं तुम्ही बाहेरून शेकून किंवा बाहेरून सर्जरी करून ते भागणार नाहीये, ते पुन्हा पुन्हा रिकरन्स होतं. मग त्या मूळ कारण काढण्यासाठी काय करायला पाहिजे, तर त्याच्यामध्ये उपवास एक मोठं सर्जरी आहे, उपवास एक मोठं तंत्र आहे. मग ज्या वेळेला तुम्ही शिवांबू पिऊन राहता त्यावेळेला त्याचा खूप सुंदर रिझल्ट मिळतो. आता आमच्या सेंटरमध्ये आम्ही जेवढं किलो वजन तेवढं उपवास देतो. समजा एखाद्याचं 60 किलो असेल 6 दिवस, 70 किलो असेल 7 दिवस, 80 किलो असेल 8 दिवस, आणि अगदी हसत खेळत ज्यावेळेला तुम्ही शिवांबूवरती राहून उपवास करता त्यावेळेला एक खूप मिरॅक्युलस रिझल्ट आमच्याकडे मिळतात. आता काही अमेरिका, युरोपमधनं सुद्धा पेशंट्स येतात. आता बऱ्याच वेळेला आपले इंडियन पेशंट येतात, ज्यावेळी त्यांना सांगतो 7 दिवस तुम्हाला उपवास करायचा आहे, ते म्हणतो डॉक्टर 7 दिवस मला कसं जमणार. ठीक आहे, पण काही लोक जे अभ्यास करून येतात ते सहजपणे करतात. बरोबर.
आता रिसेंटली मी एक्झाम्पल देतो की 2017 मध्ये माझ्याकडे एक मिस्टर युवी म्हणून आले. त्यांना युरिन ब्लॅडरमध्ये कॅन्सर होता. तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की बाबा हे ब्लॅडर तुझं काढायला लागणार. आता युरिन ब्लॅडर काढायला लागणार तर मग माझं युरिन कसं होणार. त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं की इकडे इकडे 2 बॅग लटकवणार, किडनीतून पाईप काढणार, त्यात युरिन कलेक्ट होणार आणि ते सारखं सारखं तुला फेकायला लागणार. तर ते म्हणले मी जर नाही काढलं तर काय होणार. तू 6 महिन्यामध्ये ते कॅन्सर पसरणार, तुझं 6 महिनेच लाईफ राहणार. आणि मग त्यांनी उलट विचारलं की बाबा बॅग लटकून मी किती दिवस जगणार. तर तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं मॅक्सिमम 3 वर्ष तर तुझं लाईफ आम्ही वाढवूच. 3 वर्ष तू बॅग लटकून जगणार आणि तसंच सोडलास तर 6 महिन्यात तू जाणार. तर त्यांनी विचार केला की बॅग लटकून 3 वर्ष जगण्यापेक्षा माझी पॅकपेटी 6 महिने राहू दे, मी बघतो काहीतरी दुसरं. मग त्यांनी त्याचा अभ्यास सुरू केला आणि मग शिवांबू चिकित्सेविषयीची माहिती गोळा केली आणि मग त्यांना फॅसिलिटी इंडियामध्ये आहे म्हटल्यानंतर ते माझ्याकडे आले. 2017ची गोष्ट आहे. ते आले, त्यांचं वजन होतं 65 किलो. मी त्यांना म्हटलं तुम्हाला एक 6.5-7 दिवस उपवासाची गरज आहे. तर त्यांची रिॲक्शन कशी असेल. ते म्हणली ओनली 7 days डॉक्टर. मी म्हटलं हो 7 days. नो नो, जोपर्यंत माझ्या शरीरातला ट्युमर जात नाही तोपर्यंत मी उपवास करणार. त्यांनी उपवास सुरू केला. 7 दिवस झाले, 10 दिवस झाले, 12 दिवस झाले, उपवास सोडवायचं नावच नाही. अमेरिकेतून एकटी आलेली व्यक्ती, कोणी सोबत नाहीये. मी त्यांना विचार करायचो की तुम्ही काहीतरी खातपीत करा. ते म्हणायचे नाही, मला विश्वास आहे शिवांबू उपवासानेच माझं हे ट्युमर जाणार आहे. 18व्या 19व्या दिवशी छोटे छोटे काही पार्टिकल्स, पस पार्टिकल्स आले. मी म्हटलं काहीतरी त्यात आलेलं आहे, ज्या वेळेला युरिन साफ येईल त्याच वेळेला घ्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 22व्या दिवशी, 22वा उपवासाचा दिवस, काहीही 22 दिवस खाल्लं नाही, फक्त युरिन आणि शिवांबूवरनी पाण्यावरती राहून होते. 22व्या दिवशी त्यांच्या युरिन मधनं मांसाचे मोठे मोठे असे तुकडे आले, 1 सेंटीमीटर बाय 2 सेंटीमीटर असे तुकडे आले आणि ते एवढे खुश होते, एवढं ब्लिडिंग झालं होतं युरिन वाटे. ते मला म्हणाले डॉक्टर नेहमी मला एक हेवीनेस होतं लोअर ॲब्डोमेन मध्ये, ते हेवीनेस सगळं गेलंय, माझा ट्युमर बाहेर आलाय. ठीक आहे, मला कुठं आणखीन काय करायची गरज नाही. टू माय क्युरिओसिटी मी त्यांना डायग्नोस्टिक सेंटरला घेऊन गेलं, तपासण्या केल्या, तिथला ट्युमर गायब होता, फक्त एक जखम राहिली. 23व्या दिवशी जाऊन उपवास सोडला. त्यानंतर 5-6 दिवस ते आपल्याकडे राहिले. त्यांना मग लिक्विड सूप्स आणि सॅलॅड्स वरती ठेवलं. त्यानंतर ते गोव्याला गेले. गोव्याला 1 महिना राहिले. अमेरिकाचा पेशंट, माझ्याकडे 28 दिवस, त्यानंतर गोव्याला 1 महिना. आता गोव्यामध्ये त्यांनी काय केलं असेल, एक रूम बुक केली, बीचवरती जायचं, शिवांबू मसाज करायचं, दिवसभरात 5-6 वेळा शिवांबू घ्यायचं, सब्जी मार्केटमध्ये जायचं, फळाच्या मार्केटमध्ये जायचं, ते कच्चं घेऊन यायचं, चिरायचं, खायचं. कुठलंही शिजवलेलं अन्न काहीही खाल्लं नाही, पूर्ण नैसर्गिक आहारावरती राहिले. आणि ज्यावेळेला अमेरिकेला परत गेले त्यावेळी तिथल्या डॉक्टरांसाठी एक मोठं आश्चर्य होतं, हा ट्युमर गेला कुठे, कॅन्सर गेला कुठे. आता ही गोष्ट आहे 2016-17ची. माझ्याकडे त्यांचं टेस्टिमोनियल अवेलेबल आहे, माझ्याशी व्हॉट्सअपशी ते कनेक्टेड आहेत. जगभरामध्ये नवीन काय कॅन्सरवरती रिसर्च असेल ते सगळं मला ते पाठवत असतात. आज 2025 आहे, आज सुद्धा ते जिवंत आहेत. डॉक्टरांनी सांगितलं होतं ऑपरेशन नाही केलं तर 3 वर्ष जगेल. 3 वर्ष आणि विदाउट बॅग 3 महिने. आता ते जिवंत आहेत. म्हणजे एवढे सुंदर रिझल्ट. मी एक टेस्टिमोनियल मी सांगितलं, अशा अनेक केसेस आहेत जे शिवांबू उपवासाचा रिझल्ट मिळतो. आपल्याकडे जे काही लोक येतात ते उपवास करतात म्हणून त्याचे खूप सुंदर रिझल्ट मिळतात. म्हणजे इव्हन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस असू दे, डायबिटीस वाल्यानंतर सांगितलं जातं की सारखं सारखं खा, पण आम्ही ज्यावेळेला उपवास देतो त्यावेळेला उपवासाने खूप छान रिझल्ट मिळतात. आज मॉडर्न डॉक्टर्स सुद्धा या इंटरमिटंट फास्टिंग विषयी बोलायला लागले. म्हणजे हे सगळं नॅचरोपॅथीची लँग्वेज आज मॉडर्न डॉक्टर्स सुद्धा बोलायला लागलेत आणि याच्यावरती जगभरामध्ये मोठं संशोधन झालंय. आणि शिवांबू सोबत उपवास करणं हे खूप फास्ट क्लिन्झिंग आहे. म्हणजे नुसतंच उपवास करणं आणि शिवांबू सोबत उपवास केल्याने लवकर लवकर बरं व्हायला मदत होते. हे प्युअर सायन्स आहे. ग्रेट, अप्रतिम अनुभव होता. याबरोबर आज जे आपण म्हणतो की एन्जिओप्लास्टी केली आणि ब्लॉकेजेस मिळाले म्हणून लगेच एन्जिओप्लास्टी केली, एन्जिओग्राफी करून एन्जिओप्लास्टीकडे गेलं. याचंही प्रमाण किंवा हृदयरोगाचं प्रमाण आज वाढताना जाणवतंय. याच्यासाठी शिवांबूचा किंवा उपवासाचा किंवा दोन्ही एकत्रित थेरपीचा फायदा होतो. असे कित्येक उदाहरणं आहेत. असे कित्येक उदाहरणं आहेत ज्यांना अगदी 80%, 90%, 100% ब्लॉक असलेले लोक सुद्धा कुठल्याही बायपास सर्जरी शिवाय, एन्जिओप्लास्टी शिवाय बरे झालेली आहेत. आता ते कसं होतात? जनरली बघा की आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये काठिण्य वाढतं. हे काठिण्य का वाढतं? अरबट चरबट खाल्ल्यामुळे, कोलेस्ट्रॉल लेवल्स वाढल्यामुळे, व्यायामाचा अभाव असल्यामुळे आपल्याकडे हे काठिण्य वाढलेलं असतं. आता एखाद्या हौदामध्ये एका बाजूला पाणी वाढलं तर दुसरीकडे पण वाढलेलं असतं. असं नसतं की एका बाजूलाच वाढलेलं असतं. ऍक्च्युली ज्या वेळेला तुम्ही ते ब्लॉकेजेस बघता त्यावेळी कोरोनरी आर्टरीजनाच महत्व का देता? कारण तिथं हृदय बंद पडण्याचा धोका असतो.
पण शरीरातल्या सगळ्याच रक्तवाहिन्यांमध्ये काठीण्य वाढलेलं असतं. मग फक्त तुम्ही तिथं एन्जिओप्लास्टी करता किंवा बायपास करता म्हणजे काय करता, फक्त अगेन यू आर ट्रीटिंग ओनली द सिम्पटम, परिणामावर उपचार करता, मूळ कारणावरती उपचार करत नाही. पुन्हा इकडची गुठळी तिथं येऊन साठायला काही वेळ लागत नाही. मग आम्ही काय म्हणतो की हा तुमच्या आहार विहार विचारांशी रिलेटेड हा डिसीज आहे. तुम्ही आहार बदला, विहार बदला, विचार बदला, तुमचं फायबरयुक्त अन्न घ्या, थोडंसं उपवास करून या शरीराची शुद्धी करा. ज्यावेळेला तुम्ही शुद्धी करता त्यावेळेला रक्तवाहिन्या सुद्धा सगळ्या साफ झालेल्या असतात. मग अशा पद्धतीचे जे पेशंट येतात त्यांना सुद्धा आम्ही 7-7, 8-8 दिवस त्यांच्या वजनाच्या हिशोबात आम्ही उपवास देतो. आणि कितीतरी लोक असे आहेत की जे बायपास सर्जरी करायला सांगितली होती त्यांनी बायपासलाच बायपास केलाय, 4 महिन्यानंतर पुन्हा एन्जिओग्राफी केली, राहिलं सांगा. अशा अनेक आहेत ज्याच्यामध्ये एक रणदिवे म्हणून उत्तर हुपरीचे आहेत. परवा आता एक रिसेंटली माझ्याकडे एक मिरजकर म्हणून आता सध्या ऍडमिट आहेत, 2017 मध्ये होते. ठीक आहे, त्यांना ब्लॉकेजेस होते. आज त्यांच्याकडे पुन्हा ते आता आलेत, कारण ते गेल्या 4-5 वर्षामध्ये त्यांनी आधीमध्ये काही फॉलो नव्हतं केलं. पुन्हा ते ब्लॉकेजेस आले म्हणून पुन्हा ते आले. आता इचलकरंजीची एक व्यक्ती आहे ज्यांना बायपास करायला सांगितलं होतं. आज कुठलाही बायपास न करता आता जिना चढायला येत नव्हतं, धाप लागायची, आता ते रायगड चढून आले. ठीक आहे, पुन्हा एन्जिओग्राफी करून सुद्धा आपल्या आनंद कुंज नावाचं आपलं युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती बऱ्याचशा बरे झालेले पेशंटचे टेस्टिमोनियल्स आहेत. त्याच्यामध्ये प्री पोस्ट रिपोर्ट सुद्धा आहेत. पहिल्यांदा एन्जिओग्राफी केली, पुन्हा आपल्या उपचारानंतर 4 महिन्यानंतर पुन्हा एन्जिओग्राफी केली, कुठलेही ब्लॉकेज राहत नाही. म्हणजे यू ट्रीट द रूट कॉज ऑफ द डिसीज. तुमचा आहार विहार विचार बदला, तुमचं लाईफस्टाईल बदला, डायबिटीस सारखे किंवा हृदयविकाराचे सारखे पेशंट पूर्णपणे बरे होऊ. खूप सुंदर सांगितले की परिणामांवरती ऍक्शन्स घेण्यापेक्षा मुळावरती घाव घालला पाहिजे, आणि मुळावरती जर घेतला तर निश्चितच एवढे चांगले रिझल्ट मिळताना आपण बघतोय. नेक्स्ट माझा प्रश्न असणार आहे तो म्हणजे की पंचमहाभूतांबद्दल तुम्ही बोललात, तर ती पंचमहाभूत आणि निसर्गोपचार जी क्रिया आहे ती काय आहे त्याच्याबद्दल थोडक्यात, जेणेकरून एक आरोग्य किंवा आरोग्यदायी आयुष्य प्रत्येकाला जगता येईल. तर पंचमहाभूते कशा पद्धतीनं बॅलन्स करू शकतो आणि काय करायला पाहिजे? बघा, मी जनरली माझ्याकडे आलेल्या लोकांना विचारतो, आमचा एक परिसर असा निसर्गरम्य परिसर आहे. ज्यावेळेला तुम्ही निसर्गात जाता, एखाद्या डोंगरावरती जाता, एखाद्या जंगलामध्ये जाता, त्यावेळी तुम्हाला बरं वाटण्याचं फिलिंग येतं. प्रत्येकाला बरं वाटतं. कोणी असं म्हणतं का काय झाडं आहेत, किती नुसता विरान शांतता, असं नाही वाटत. तुम्हाला एकदम बरं वाटतं, वाह वाटतं. का वाटतं? कारण बाहेरची प्रकृती आतल्या प्रकृतीशी एक झाली, एकरूपता आली की तुम्हाला बरं वाटण्याचं फिलिंग येतं. कारण बाहेर जे आहे तेच तुमच्यात आहे. ही पंचमहाभूतच तुमच्यात आहेत: पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. बघा, तुम्ही एखाद्या रेड सिग्नलवरती उभे आहात, एखाद्या शहरामध्ये खूप मोठ्या गाड्या चालले, ट्रॅफिकमध्ये अडकलेला आहात, तिथं ज्यावेळेला धुरांमध्ये असतात त्यावेळेला तुम्हाला काय फिलिंग असतं? बरं न वाटण्याचं फिलिंग असतं. फ्रस्ट्रेशन. म्हणजे बाहेरची प्रकृती तुमच्याशी मेळ खात नाही, त्यावेळेला तुम्हाला बरं वाटत नाही. म्हणजे जितका जो निसर्गाच्या सानिध्यात जातो त्याला बरं वाटण्याचं फिलिंग येतं. आणि नेहमी बरं वाटत राहणं, नेहमी तुम्हाला बरं वाटत राहणं हे काय आहे? आरोग्य आहे. आणि ते कोण आरोग्य देतं? ही प्रकृती देते. बघा, जागतिक आरोग्य संघटनेनं आरोग्याची व्याख्या काय केली? जागतिक आरोग्य संघटना म्हणते अ स्टेट ऑफ वेलबिंग ऍट फिजिकल, मेंटल, सोशल अँड स्पिरिच्युअल लेवल. म्हणजे काय? शरीरात तुम्हाला रोग नाहीये, पण मनाने नेहमी तुम्ही चिडचिड करत आहात, नेहमी चिंतेत आहात, तर तुम्ही आरोग्य संपन्न आहात का? नाही. समजा एखादा शरीराने धट्टाकट्टा आहे, मनाने सुद्धा अकंप आहे, पण जाता दुसऱ्याच्या दुकानावर दगड फेकतो, त्याला तुम्ही आरोग्य संपन्न म्हणणार का? नाही. म्हणजे सामाजिक स्तरावरती तुम्ही कसे वागता? मॅन इज अ सोशल अॅनिमल. बाबा, मी आनंदी राहतो, माझ्यासोबत येणाऱ्या प्रत्येकाला मी आनंदी ठेवतो का? हे कशामध्ये येतं? आपल्या सामाजिक आरोग्यामध्ये. आता आपण म्हणतो हिमोग्लोबिन आहे आपल्या शरीरामध्ये. हिम म्हणजे आयर्न आणि ग्लोबिन म्हणजे प्रोटीन. आता आयर्नवरती लोखंडावरती कुठलंही चुंबक काम करतं. आता पृथ्वी काय मोठं चुंबक आहे, दक्षिण ध्रुव आहे, उत्तर ध्रुव आहे, त्याचा एक मॅग्नेटिक शॉवरिंग इफेक्ट आहे. तो कशावरती होतो? तुमच्या हिमोग्लोबिनवरती होतो. आता मी जर लोखंडी पिंजऱ्यामध्ये बसलो असेल तर पृथ्वीचं चुंबकीय वलय माझ्यावरती काम करेल का? नाही करणार. म्हणून बघा, आज चांगल्या खात्यापित्या घरातल्या महिला असतात, मुलं असतात, हिमोग्लोबिन चेक करा, 7.5 आहे, 8 आहे. का आहे? खायला प्यायला काही कमी नाहीये. त्याचं कारण आहे की पृथ्वीची संगत नाहीये. पूर्वीच्या काळी शेणानं सारवलेल्या जमिनी असायच्या, मातीनं लिंपलेल्या भिंती असायच्या, त्याच्यावरती चटई टाकून झोपायचं. म्हणजे तुम्ही कुठं झोपत होतात? प्रकृतीवरती झोपत होतात, प्रकृतीच्या सानिध्यात होतात. पृथ्वी तत्वाची प्रचुरता तुमच्यामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवायची. आम्ही भूगर्भ चिकित्सा देतो, म्हणजे मातीमध्ये झोपवतो, संपूर्ण अंगाला चिखल स्नान लावून आंघोळ घालतो. ज्यावेळेला हे घडतं त्यावेळेला ज्यांचं प्लेटलेट काउंट कमी आहे, ज्यांना सारखं प्लेटलेट चढवायला लागत होतं, ज्यांना हिमोग्लोबिन चढवायला लागत होतं, अशा लोकांचं प्लेटलेट ऑटोमॅटिक वाढलेलं असतं. ज्यांना झोप लागत नाही, म्हणजे इन्सोमिनियाचा त्रास होता,
तिथं भूगर्भात गेल्यानंतर 10 मिनिटासाठी झोपा म्हटलं तर ते तासभर घोरायला लागतात. आमचे स्टाफ मेंबर त्यांना सोडून जेवायला जाऊन येतात तरी झोपलेलेच असतात. म्हणजे एवढं त्या मातीच्या गुणधर्म आहेत. पण जो जितका मातीच्या संगतीमध्ये जास्त त्याची रोगप्रतिकार शक्ती चांगली. प्रेग्नंट वुमननी सुद्धा अनवाणी पायानी थोडंसं लॉन वरती सेफर ठिकाणी फिरलं पाहिजे, ज्याच्याने काय होईल, पृथ्वी तत्वाचं संतुलन होईल, होणारं बाळ सुद्धा ऊर्जामय होईल. कारण हे गरजेचं आहे. मी लोकांना नेहमी म्हणतो, थोडंसं पैसा माणूस कमवतो, विद्याग्रहण करतो, हवेत उडायला लागतो. त्याला म्हणतं ना जमिनीवरती आहे. तनामनानं जो जमिनीवरती आहे तसं जीवन कसं आहे, सुखकर आहे, आनंदमयी आहे. पण त्याचबरोबर पाणी आहे, जल आहे. आपण 75% महासागर आहात. कोणी जर आम्हाला पिळला तर 75% पाणी आहे. 25% भूभाग आहे, तसं 25% सॉलिड आहे. मग 75% पाणी असून आपण पाणी व्यवस्थित पित नाही, बरोबर. त्याच्यामुळे गॉल ब्लॅडर स्टोन्स आहेत, रिनल स्टोन्स आहेत, त्वचाविकार आहेत. त्यासाठी पाणी पिण्याचं तंत्र पण आपण शिकलं पाहिजे. जेवल्या लगेच पाणी नाही पिलं पाहिजे. जेवल्यानंतर, जेवणाच्या अगोदर पाणी पिण्याचं तंत्र आहे. सकाळी उठल्यावर बाबा तोंड न धुता पाणी आयुर्वेदामध्ये सांगितलंय. मग त्या गोष्टी केल्या पाहिजे. आज आपण बघतो की बरेचसे डिफिशियन्सीचे प्रकार सुरू झाले. विटॅमिन डी चेक करा, B12 चेक करा, ही एक फॅशनच झाली आता. मग त्याच्यासाठी आणि सप्लिमेंट्स घ्यायला लागतात. का होतात? कारण आपण त्या मेन बाप कोण, आपला सूर्य, ज्याच्या संगतीतच नाही आहोत, बरोबर. बघा, निसर्गातला कोणताही प्राणी, कुठलाही पक्षी कपडे घालून फिरत नाही. माणूस एक प्राणी जो कपड्यामध्ये बंद आहे, बरोबर. मग अनैसर्गिक आहे ना. पण आता बिन कपड्याच तर आपण फिरू शकत नाही. आपण बिंग अ सोशल अॅनिमल. मग आता काय करायला पाहिजे? कधीतरी सकाळचे कोवळ्या उन्हात तरी झोपलं पाहिजे. त्याच्याने काय होईल, तुमच्या शरीरामधल्या सगळ्या डिफिशियन्सीज दूर करण्याचं काम सूर्य करू शकेल. तो मेन बाप आहे आपला. बघा की ऊर्जा देणारा बाप आहे. इव्हन आज मोठे मोठे न्यूरोलॉजिस्ट असं म्हणतात की तारुण्यावस्थामध्ये तुम्ही अनैसर्गिक पद्धतीने जगलात, एसी मध्येच आयुष्य काढलं, कधी उन्हात फिरलाच नाहीत, उन्हात कधी झोपलाच नाहीत, तर म्हातारपण खूप कष्टदायी आहे. पार्किन्सन सारखे आजार, सेरेब्रल ॲट्रोफी सारखे आजार, हे सगळे आजार पायामध्ये, हातामध्ये कंप असणं, हे सगळं म्हातारपणी काय येतं? कारण तारुण्यावस्थेमध्ये तुम्ही कधी सूर्यस्नानच नाही घेतलं. त्यामुळं तुम्ही रेग्युलर शिवांबू घेतलं, आदर्श दिनचर्या ठेवलीत, निसर्गोपचाराचं पालन केलं, योगिक लाईफस्टाईल ठेवलीत, तर सहजपणे निरामय निरोगी जीवन जगणं शक्य आहे. निश्चितच शक्य आहे. थँक्यू सो मच. खऱ्या अर्थानं मला वाटतं की आजचा हा एपिसोड एक वेगळा होता आणि खूप वेगळं ज्ञान तुम्हा सर्वांना देऊन गेलेलं आहे. मला निश्चित वाटतं की हा व्हिडिओ आजच्या या काळामध्ये येणाऱ्या परिस्थितीला बदलण्यासाठी खूप महत्वाचा ठरू शकतो. त्यामुळे तुमच्या संपर्कात असणारे मित्र, मैत्रिणी किंवा जी कोणी व्यक्ती कॅन्सर असेल किंवा अशा कोणत्याही त्रासांनी व्यस्त असेल, मला वाटतं की त्या व्यक्तीसाठी हा व्हिडिओ म्हणजे संजीवनी ठरू शकतो. ज्या पद्धतीने डॉक्टर शशी पाटील सरांनी ही शिवांबू चिकित्सा प्रचलित केली किंवा त्याचा प्रसार केला, स्वतः अभ्यासातून त्यांनी त्याचा प्रचार केला आणि तेच काम पुढे आज नितीन पाटील सर करतायत. खरं तर अप्रतिम अशा काही गोष्टी आज आपल्याला शिकायला मिळालेल्या आहेत. तुमची या व्हिडिओ ऐकल्यानंतर तुमची जी मनोगत आहे ती जरूर कळवा. मी स्वतः आनंद कुंजला व्हिजिट केलेले आहेत, मी पाहिलेलं आहे, हजारो लोकांना मी भेटलेलो आहे आणि त्यांची मनोगत सुद्धा मी ऐकलेले आहेत. तर अप्रतिम असे रिझल्ट्स या थेरपीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे मला वाटतं की निश्चित ज्या चांगल्या गोष्टी आहेत, अध्यात्माकडून आपल्याकडे आलेल्या आहेत, आपल्या ऋषीमुनींकडून आपल्याकडे आलेल्या आहेत, अशा गोष्टींचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. एक अमेरिकन माणूस आपल्याकडे येतो आणि 22 दिवस उपवास करून स्वतः कॅन्सर सारखी गोष्ट तो कॅन्सरला हरवतो या सिंपलच्या प्रोसेसमधून. तर विचार करा, ऋषीमुनींनी आपल्याला दिलेली ही किती मोठी देणगी आहे. फक्त आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवायची गरज आहे. फक्त भारी दिसतं ते भारी असतं असं नाहीये. त्यामुळे थोडंसं या गोष्टीकडे जर वेगळ्यापणाने तुम्ही विचार केलात तर मला वाटतं की तुम्हाला सुद्धा, इव्हन सर्वच मानवजातीला आजचा हा एपिसोड वरदान ठरू शकतो. सो तुमच्या कमेंट्स जरूर करा आणि गरज वाटलीस, तुम्हाला वाटत असेल की अजूनही सरांकडून काय ऐकायचं आहे, तर पार्ट 2 सुद्धा आपण घेऊ शकतो. त्याबद्दल सुद्धा मला तुम्ही कमेंट्स करा. थँक्यू सो मच. इथेच थांबूयात. पुन्हा एकदा सर तुम्ही आलात आणि खूप अमूल्य असा तुमच्या बटव्यातनं अमूल्य असा खजिना सर्वांसाठी ओपन केला, त्याबद्दल धन्यवाद आणि पुढच्या भावी तुमच्या वाटचालासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.